सकाळी सकाळी सचिन निघाला होता पुण्याला, कारण त्याचं ऑफिस पुन्हा सुरू झालेलं होतं आणि त्याला आम्ही इडली खाण्यासाठी बोलवलं होतं. त्यानंतर पायरी तर खूप नाराज झालेली होती, कारण तिनं एक कमेंट वाचली होती आमच्या यूट्यूब चॅनलवरती आलेली आणि तिला खूप वाईट वाटत होतं ती कमेंट वाचून आणि ती मला वाचून दाखवत होती. अशा कमेंट येतच असतं. म्हटलं चला आपण इडली खाऊया, मस्त जेवणाचा आनंद घेऊया. आणि त्यानंतर मी गेलो पप्पांचा डब्बा नेऊन देण्यासाठी शेतामध्ये, कारण पप्पा आमच्या गव्हाला पाणी भरत होते. पप्पांचं जेवण होईपर्यंत मीही गव्हाला पाणी भरू लागलो आणि त्यानंतर मी पोहोचलो घरी. आमच्या घरी आले होते पाहुणे आणि त्यामुळे मम्मी स्वयंपाकाची तयारी करत होती. आज सकाळी इडली बनलेली होती आणि जनरली इडली असली की संध्याकाळी डोसे खावं लागतं उरलेल्या त्या इडलीच्या पिठापासून. त्यामुळं आम्ही खूप खुश होतो. म्हटलं चला आज तरी ती इडली खावी नाही लागणार. आणि त्यानंतर आम्ही डिस्कशन करत होतो त्याच कमेंटविषयी, जी हेट कमेंट आलेली होती. एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून मला माहिती आहे कमेंट्स येतच असतात. काही चांगले लोक असतात, तसे काही वाईट लोकही असतात. त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा जसा दृष्टिकोन असतो तसेच कमेंट येत असतात. तर हे असे चांगले वाईट कमेंट येतच राहणार. आपण चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि आपल्या आयुष्यामध्ये पुढं जायचं, मेहनत करायची, हेच मी ठरवलेलं आहे. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब.